धावा बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी NB11 धनकवडी पुणे संघाला। पहिला बॉल सामना करतोय फरदीन, शॉट ऑफ लेन बॉल हुक केलाय, जबरदस्त फटका, बॉल पाठवलाय समन्वय युवा प्रतिष्ठान स्टँड मध्ये, उत्तुंग षटकार आहेत आणि अगदी कंट्रोल मध्ये पाहायला मिळाला फलंदाज फरदीन काझी। षटकारानं सुरुवात, पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला, गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय, वेगवान आउटफील्ड आणि बॉल सीमारेषा पार, षटकारानंतर येतोय खणखणीत चौकार। खेळाडूच्या कारकिर्दीला एक वेगळी उंची प्राप्त झाली। यावेळेला बॅकफुटला गेले, पॉइंटला लाजबाब स्ट्रोक खेळलाय फरदीन काझी यांच्या बॅटमधून आलेला फटका। बिलाल देखील चांगले गोलंदाज आहेत। ओव्हर पिच बॉल उंच उडवलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट, व्यासपीठाला सलामी देणारा भव्य षटकार फरदीन काझी। विकीचा पहिला बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय, एक अप्रतिम फटका। सुरुवात याही षटकाची मोठ्या फटक्यानेच केली फरदीन यांनी। अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याचाच फायदा घेतला। आता हा घ्या पाठीमागे, पंचांनी जर पाहिलं तर या ठिकाणी घोषित केलेला आहे नो बॉल आणि षटकार सुद्धा इन ऍक्शन। यावेळेला समोरच्या दिशेने हवाई हल्ला, बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार, बिग हिट, दोन्ही झालंय, टीमही जिंकली, फरदीनने देखील हाफ सेंचुरी केली, टाळ्या व्हायला हरकत नाहीये। फरदीन मुंबईचा वंडर बॉय भिवंडी मध्ये तळपलाय, फरदीन काझीच्या बॅट मधून अर्धशतक येत आहे या मानाच्या स्पर्धेमध्ये। फरदीन आज भिवंडी मध्ये सुद्धा फरदीन काझी, अद्भुत पारी, 12 गेंदों में नाबाद 51 रनों की लाजवाब पारी फरदीन काझी द्वारा, 5 छक्के लगाए और 4 चौके। कल किरण पवार ने अर्धशतकीय पारी खेली थी, वो लूजिंग कॉज में आई थी, लेकिन ये पारी कुछ ज्यादा ही खास है।